Hello everyone. Today we are going to study modal auxiliaries. But before studying modal auxiliaries, let's take quick review of auxiliary verb. Auxiliary verb, that is also called helping verbs, are classified into two categories, and that are primary auxiliaries and modal auxiliary. As you know that primary auxiliary are the forms of to be, the forms of have and forms of do. But modals are shall, should, can, could, will, would, may, might, must, and ought to. These are modals. Modals are different from auxiliary verbs in the case that primary auxiliaries are used as helping verbs as well as main verbs. Modals are used to state a mood or attitude. Let's see some examples of modals and their functions and examples. The first modal auxiliary is shall. Shall is used to show promise. Example, we shall overcome. इथं शाल जे आहे ते एक आपलं वचन दाखवते किंवा प्रॉमिस दाखवते की आपण याच्यावरती यश मिळवू, सक्सेसफुल होऊ. सेकंड एक्झाम्पल ऑफ द प्रॉमिस इज आय शॅल हेल्प यू, म्हणजे मी तुला मदत करेन. इट इज अ प्रॉमिस. द नेक्स्ट फंक्शन ऑफ शाल इज कमांड और थ्रेट. लेट्स सी द एक्झाम्पल. कमांड और थ्रेट म्हणजे एक धमकी. आपण शाल मधून एक धमकी देऊ शकतो. एक्झाम्पल आहे यू शॅल पे फॉर दिस, म्हणजे तुला याच्यासाठी नुकसान भरपाई करावी लागेल, तुला याचा मोबदला चुकवावा लागेल. अँड नेक्स्ट एक्झाम्पल इज ही शॅल बी पनिश्ड, त्याला याच्याबद्दल नक्कीच शिक्षा मिळेल. इट इज थ्रेट. विल इज यूज टू शो फ्युचर ॲक्शन. विल इज यूज टू शो फ्युचर ॲक्शन म्हणजे पुढचा भविष्य काळ दाखवण्यासाठी विलचा वापर केला जातो. एक्झाम्पल आहे त्याचं शी विल कम टुमॉरो. नेक्स्ट फंक्शन ऑफ विल इज इट इज अ पोलाइट रिक्वेस्ट ऑर फॉर्मल रिक्वेस्ट. जास्त करून विलचा वापर हा अतिशय पोलाइटली किंवा अगदी फॉर्मल कंडिशन्स मध्ये केला जातो. एक्झाम्पल आहे विल यू प्लीज ओपन द डोअर. द नेक्स्ट मॉडल इज कॅन. कॅन इज यूज टू शो ॲबिलिटी और कॅपॅसिटी. एखाद्या व्यक्तीची क्षमता किती आहे, एखादा व्यक्ती काय करू शकतो हे दाखवण्यासाठी कॅन वापरलं जातं. एक्झाम्पल बघा, ही कॅन स्विम म्हणजे तो पोहू शकतो. शी कॅन ड्राईव्ह द कार. एक मिनिट, इथं थोडीशी चूक झालेली आहे. शी कॅन ड्राईव्ह कार म्हणजे ती गाडी चालवू शकते, ही तिची ॲबिलिटी आहे. तर कॅन हा जास्त करून कॅनचं फंक्शन आणि मोस्ट ऑफ द टाइम कॅन विचारला जातो एक्झाम मध्ये की कॅनचं फंक्शन काय आहे, तर ते तुम्ही सांगायचं की ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी आहे. एक्झाम्पल आपण घेतलेले आहे. नेक्स्ट फंक्शन आहे इन्फॉर्मल रिक्वेस्ट. जनरली आपण रिक्वेस्टसाठी वापरतो मे, पण कॅन हा आपण कधी वापरू शकतो की जेव्हा आपण एखाद्या मित्राशी बोलतोय. आपण मित्रालाच म्हणू शकतो की कॅन आय यूज युअर पेन. एखाद्या टीचरला आपण असं म्हणू नाही शकत कॅन आय टेक युअर पेन. तिथं आपण मेच वापरला पाहिजे कारण ती फॉर्मल सिच्युएशन आहे. इथं मात्र मित्राशी बोलताना किंवा इनफॉर्मल सिच्युएशन मध्ये तुमच्या पॅरेंट्सशी बोलताना तुम्ही कॅन यूज करता. कशासाठी, तर रिक्वेस्ट देण्यासाठी. मॉडल इज कुड. अँड कुड इज यूज टू पास्ट ॲबिलिटी. कुड इज द ऑल्सो पास्ट टेन्स ऑफ कॅन. कॅनचा पास्ट टेन्स आहे कुड आणि त्याचा वापर केला जातो पास्ट ॲबिलिटी शो करण्यासाठी. म्हणजे बघा, आपले पूर्वज किंवा आपले आई वडील आपल्याला बऱ्याच वेळेला असं म्हणतात की जेव्हा आम्ही लहान होतो किंवा तुमच्या वयाचे होतो तेव्हा 5-5 किलोमीटर चालत यायचो. वी कुड वॉक 5 किलोमीटर्स. तर कुड ही पास्ट ॲबिलिटी दाखवण्यासाठी. दुसरं एक्झाम्पल की वी कुड ईट. ही कुड ईट 10 भाकरीज. तो 10 भाकरी खाऊ शकत नव्हता, एवढा खाणार नाही, पण सांगताना आपण सांगतो की ही कुड ईट. तो असं करू शकत होता, त्याची पास्ट ॲबिलिटी होती ती. नेक्स्ट त्याचं फंक्शन आहे कुडचं पोलाइट रिक्वेस्ट. आपण मगाशी बघितलं की कॅन हा आपण वापरतो इन्फॉर्मल सिच्युएशन मध्ये, पण इन्फॉर्मल सिच्युएशन मध्येच कॅन पेक्षा थोडासा पोलाइट आहे कुड. कुड पण बऱ्याच वेळेला वापरला जातो
रिक्वेस्ट करण्यासाठी. एक्झाम्पल बघा, कुड यू गिव्ह मी बुक, तू मला पुस्तक देशील का? तर इन्फॉर्मल सिच्युएशन इन्फॉर्मलच आहे, फक्त कॅन पेक्षा शूडचा वापर केला जातो ॲडवाइस देण्यासाठी किंवा सजेशन देण्यासाठी, सल्ला किंवा सूचना करण्यासाठी शूडचा वापर केला जातो. एक्झाम्पल बघूया, यू शुड स्टडी हार्ड, तू भरपूर अभ्यास केला पाहिजे. किंवा ही शुड ड्रिंक मिल्क, त्याने दूध पिलं पाहिजे, हे त्याच्यासाठी चांगलं आहे. हे कंपल्शन नाहीये, पण एक जस्ट सजेशन आहे की तू हे केलं पाहिजेस. नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी इज वुड अँड द फंक्शन ऑफ वुड इज पोलाइट रिक्वेस्ट. मोस्ट ऑफ द टाइम वुड जे आहे तो रिक्वेस्ट करण्यासाठी अतिशय पोलाइट मानला जातो की रिक्वेस्ट करण्यासाठी किंवा परवानगी घेण्यासाठी. वुड यू प्लीज कम विथ मी, तू माझ्याबरोबर येशील का, अतिशय पोलाइट आहे हे. नेक्स्ट त्याचं फंक्शन आहे ऑफर. ऑफर करण्यासाठीही बऱ्याच वेळेला वुड वापरला जातो. एक्झाम्पल बघा की वुड यू लाईक टू हॅव सम कॉफी, तुला हे कॉफी घ्यायला थोडीशी आवडेल का? तर वुड वापरला जातो पोलाइट रिक्वेस्ट आणि ऑफरसाठी. नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी इज मे. मेचा वापर केला जातो पॉसिबिलिटीसाठी, म्हणजे शक्यता. मे जास्त करून शक्यतेसाठीच वापरला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, शी मे बी इन द क्लासरूम, म्हणजे ती क्लासरूम मध्ये असू शकते, शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे. मे बी शी मे बी इन द लायब्ररी ऑल्सो, किंवा कदाचित ती लायब्ररी सुद्धा असू शकेल. मे वापरतो तेव्हा ही सर्टन्टी नाहीये, खात्री नाहीये की ती क्लासरूम मध्येच आहे, कदाचित ती क्लासरूम मध्ये असू शकेल. मी सांगतो पॉसिबिलिटी आहे. इट मे रेन टुडे, म्हणजे कदाचित आज पाऊस पडेल, सर्टन्टी नाहीये, श्युअरिटी नाहीये, पण पॉसिबिलिटी आहे की कदाचित आता आभाळ दिसते म्हटल्यावर पाऊस पडू शकतो, याची पॉसिबिलिटी आहे. हे मे दाखवतं आपल्याला. नेक्स्ट फंक्शन ऑफ द मे इज फॉर्मल रिक्वेस्ट किंवा परमिशनसाठी. तुम्ही लहानपणीपासून वाक्य वापरता की मे आय कम इन. अतिशय फॉर्मल सिच्युएशन मध्ये फॉर्मल परमिशनसाठी आपण मेचा वापर करतो. बऱ्याच वेळेला तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जाता तर तिथं तुम्ही असं नाही म्हणू शकत कॅन आय सिट हिअर, मी इथे बसू शकतो का, कारण कॅन हे इनफॉर्मल सिच्युएशन मध्ये वापरलं जातं. पण मे हा जास्त करून फॉर्मल मध्ये फॉर्मल रिक्वेस्टसाठी वापरला जातो. तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑथॉरिटीच्या ऑफिसमध्ये जाता तेव्हा तिथं तुम्हाला मेच वापरला पाहिजे. मे आय सिट हिअर, मी इथं बसू का. नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी इज माइट. माइट जो आहे तो आपल्याला माहिती आहे की आपण डायरेक्ट इनडायरेक्ट करताना माइटचा वापर पास्ट ऑफ मेचा पास्ट टेन्स म्हणून करतो. माइटचा वापर लेस पॉसिबिलिटी, ज्यावेळी ते मॉडल ऑक्झिलरीचं फंक्शन तुम्हाला सांगायला विचारतील तेव्हा तुम्ही त्याचं लेस पॉसिबिलिटी आहे. एक्झाम्पल्स मी मगाशीच दोन घेतलेले आहेत. जेव्हा आपण म्हणतो की इट माइन रेन टुडे, जाता टक्केवारी सांगायचं राहिलं, मे जर 80% असेल की इट मे रेन टुडे, कदाचित पाऊस पडेल, 60% म्हणूयात आपण. तर मे जर 60% असेल तर माइट हा 30% असू शकतो, म्हणजे त्याच्यापेक्षा अगदी कमी पॉसिबिलिटी आहे. इट माइट रेन टुडे म्हणजे कदाचित, क्वचित, अगदी लेस पॉसिबिलिटी आहे की आज पाऊस पडेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज शी माइट बी इन द क्लासरूम. ती म्हणजे अगदी रेअर पॉसिबिलिटी आहे की ती क्लासरूम मध्ये असेल या वेळेला, कदाचित ती गेली सुद्धा असेल. पुढचे मॉडल ऑक्झिलरी आहे मस्ट. मस्टचा वापर केला जातो ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन, म्हणजे सक्ती बंधन दाखवण्यासाठी. याशिवाय त्याचा वापर केला जातो एखादी गोष्ट खात्री करून सांगण्यासाठी, खात्रीने सांगण्यासाठी की सर्टन्टी. देन बंधन घालण्यासाठी, एखाद्या गोष्टीला मनाई करण्यासाठी ही मस्टचा वापर केला जातो. एक्झाम्पल्स बघूया. यू मस्ट ओबे रूल्स, तू रूल्स पाळलेच पाहिजेत. नियम पाळणं तुझ्यासाठी कंपल्सरी आहे, ते तुझ्यावर बंधनकारक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल याचंच आहे की सर्टन्टी. इट मस्ट बी डार्क आउटसाइड, आता नक्कीच बाहेर अंधार पडलेला असेल. प्रोहिबिशन म्हणजे ज्याला आपण म्हणतो मनाई, तर यू मस्ट नॉट स्मोक ॲट पब्लिक प्लेस, तुम्ही पब्लिक प्लेस मध्ये स्मोकिंग नाही केलं पाहिजे. पुढच्या आणि शेवटची मॉडल ऑक्झिलरी आपण बघूया, ऑट टू. ऑट टू हे जनरली मार्जिनल ऑक्झिलरी मध्ये जातं. ऑट टू, नीड टू आणि हॅव टू. तरी सुद्धा मी एक एक्झाम्पल घेते याचं. ऑट टूचा वापर जो आहे तो
सेम शूड सारखा केला जातो ऍडवाइस देण्यासाठी किंवा सजेशन करण्यासाठी. बघा शूड आणि ऑट टू हे एकसारखेच आहे, त्यांचं फंक्शन एकच आहे, सजेशन देणं किंवा ऍडवाइस करणं. एक्झाम्पल बघा, यू आउट टू स्टडी हार्ड, तू खूप अभ्यास केला पाहिजे. यू आउट टू कम अर्ली, तू लवकर यायला हवं होतंस किंवा हवं आहे, तू लवकर यायला हवं, म्हणजे हे ऍडवाइस दिलंय, सजेशन केलंय. अशा प्रकारे आपण बघितलं की मॉडल ऑक्झिलरीज कशा, त्याचं फंक्शन कसं असतं. आता एक फक्त बघूयात की परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो. परीक्षेवरती तुम्हाला एक सेंटेन्स दिलेलं जातं. फॉर एक्झाम्पल, शी कॅन यूज मोबाईल अँड लॅपटॉप ॲट सेम टाइम. आणि तुम्हाला सांगितलं जातं, प्रश्न त्याच्यावरती असा विचारला जातो की अंडरलाइन द मॉडल ऑक्झिलरी and state its function. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारे एक सेंटेन्स दिलेलं असतं. तुमचा जो पॅसेज असतात दोन ऍक्टिव्हिटी शीट मध्ये 10वी बोर्डच्या, त्याच्यावरती ऍक्टिव्हिटी 4 पॅसेजवरची ऍक्टिव्हिटी 4 मध्ये ग्रामरवरती दोन सेंटेन्सेस असतात. त्याच्यात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारतात की अंडरलाइन द मॉडल ऑक्झिलरी अँड स्टेट इट्स फंक्शन. त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय की ही सेंटेन्स आहे असं लिहायचंय. त्यानंतर तुम्ही मॉडल ऑक्झिलरी बघणार आहे की इथं आली कॅन आणि त्याचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे की ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी शो करतं हे. अशा प्रकारे बोर्डवरती विचारले जाणारे किंवा ऍक्टिव्हिटी शीट मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तर जास्तीत जास्त हे फक्त अभ्यास करा, थोडेसे एक्झाम्पल्स फॉलो केले तर तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी येऊन जातील.